सध्या यूट्यूब व इतर सोशल मीडियावर अनेक स्वयंघोषित इतिहासकार इतिहासाची मोडतोड करून वाटेल तो इतिहास पसरवत आहेत. यातच भरीस भर म्हणून ज्याचा इतिहासाशी तीळ मात्रही संबंध नाही असा यूट्यूबर ध्रुव राठी याने त्याच्या राजकीय कारणांसाठी शिवछत्रपतींचा वापर करत त्यांचा अत्यंत चुकीचा इतिहास पसरवला आहे. तो दुसऱ्या देशात राहून भारतीय राजकारणावर व्हिडिओ बनवतो. याला आमचा विरोध नाही. माझा देश लोकशाहीने चालतो. संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु केवळ स्वतःचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्या इतिहासाची जर कुणी मोडतोड करत असेल ना, तर आम्ही शिवभक्त, आम्ही इतिहासप्रेमी हे कदापिही खपवून घेणार नाही. खरं तर त्याला उत्तर देण्यासाठी कविभूषणांचा एकच छंद पुरेसा आहे. पण कविभूषण हिंदू आहेत म्हणून ते शिवरायांचे गुणगान गात होते असे राठी सहित अनेक जण म्हणतील. म्हणूनच समकालीन हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मातील लोकांच्या नोंदीतून काही महत्त्वाचे पुरावे समोर ठेवत आहे. सुरुवातीला तो टाइम्स ऑफ इंडियाचे एक आर्टिकल दाखवून सांगतो की शिवरायांचे वडील शहाजीराजे व चुलते शरीफजीराजे यांचे नाव सुफी संत शहा व शरीफ यांच्या नावावरून ठेवले होते. मुळात ही एक केवळ दंतकथा आहे. समकालीन साधने पाहिली तर याला कोणताही पुरावा नाही. इतिहासकार वासी बेंद्रे यांनी त्यांच्या मालोजी राजे आणि शहाजी राजे या चरित्र ग्रंथात प्रकरण 6 मध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. शिवाय शहा आणि शरीफ हा अवलिया नसतानाही निंबाळकर घराण्यात शहाजी व शरीफजी ही नावे वापरत होते. याचा अस्सल संदर्भ देण्याकरिता एक पत्र जोडले आहे. खरं तर महाराष्ट्रात समकालीन साधनांतील मोजक्या चोळी वापरून इतिहासाची विटंबना करणारी प्रवृत्ती नवी नाही. ध्रुव राठीनेही तेच केलं. त्याने उल्लेख केलेली पत्रातील ओळ अशी आहे: यास्तव समस्त पंडित मंडळी श्रीमत महाराज राजश्री राजे यांनी मिळवून ज्याचा जो धर्म आहे तो त्याने करावा, त्यास कोणी बखेडा करू नये. हे वाक्य उचलून राजे कसे सर्व धर्म समभावी होते हे सांगण्याचा अट्टहास केला. मुळात पत्र नीट वाचले तर या वाक्यात धर्म हा शब्द हिंदू, मुस्लिम यांना उद्देशून वापरला नसून तो हिंदू धर्मात येणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, रूढी यांना उद्देशून वापरला आहे हे संपूर्ण पत्र वाचल्यावर लक्षात येते. त्यानंतर हा खाफी खानच्या एका नोंदीनुसार शिवरायांनी किंवा त्यांच्या सैन्याने कधीच मशिदीला धक्का लावला नाही असे सांगतो. परंतु गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील 18व्या अध्यायातील 52व्या श्लोकात शिवरायांनी कल्याण व भिवंडी ताब्यात घेऊन तेथील मशिदी पाडून टाकल्या असा उल्लेख आहे. तो मूळ उल्लेख असा आहे की त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपि यवनानाम महासिद्धिनिलयाः किलपातिताः. पुढे हे महाशय शिवरायांच्या सैन्यात खूप सारे मुस्लिम सैनिक आणि अधिकारी होते असे सांगतो. खरं तर सैन्यातील मुस्लिमांबद्दल शिवरायांचे काय विचार होते हे महत्त्वाचे आहे. मुस्लिम सैन्याबद्दलचा राजांचा दृष्टिकोन त्यांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांना पाठवलेल्या पत्रातून दिसून येतो. त्यातील मजकूर असा आहे की कैलासवासी महाराज त्यांचे तुम्ही पुत्र असून बहुत थोर लोक, ऐसे असून काही विचार करीत नाही व धर्माधर्म विचारित नाही. ऐसे असता कष्टी व्हाल याचे नवल काय? तुम्ही म्हणाल की काय विचार करावा तरी. ऐसा विचार करावा होता की श्री महादेवांची व श्री तुळजाभवानीची कृपा आम्हावरी पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला आम्ही मारितो. आपल्या सैन्यात तुरुक लोकच असतात जै कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहतात हा विचार करावा होता. इसवी सन सप्टेंबर 1677. शिवराय या पत्रात स्वतःच्या सावत्र बंधूंना समजावत आहेत की त्यांच्यावर महादेव आणि तुळजाभवानी यांचा आशीर्वाद आहे. आम्ही तुर्कांना, मुसलमानांना मारतो. तुम्ही धर्म अधर्म यांचा विचार न करता तुर्कांना, मुसलमानांना सैन्यात ठेवता. यामुळे तुमचा विजय कसा होईल? तुम्ही धर्म अधर्म याचा विचार न करता मुसलमानांना सैन्यात ठेवता. या ओळीवर भर देऊन विचार केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होतो. हे झालं सैन्याचं. जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं असेल तर शिवकालीन पत्रसार संग्रह या ग्रंथात शिवरायांच्या 130 अधिकाऱ्यांची यादी प्रकाशित केली आहे. यात एकही अधिकारी मुस्लिम नाही. पुढे हा ध्रुव राठी नूर खान बेग, दौलत खान, दर्या सारंग, सिद्दी हिलाल, मौलाना हैदर अली यांचा उल्लेख करतो.
यातील नूर खान याला शहाजी राजांनी सुरुवातीच्या काळात शिवरायांसोबत पाठवले होते, ज्याला पुढील काळात राजांनी कामावरून काढून टाकले. दौलत खान हा आरमाराचा अधिकारी होता, कारण त्या काळात हिंदूंनी समुद्र ओलांडणे हे पाप समजले जात होते. त्यामुळे हिंदूंमध्ये आरमार कसे चालवावे याचे ज्ञान नव्हते, म्हणून दौलत खानला आरमाराचा अधिकारी नेमला होता. दर्या सारंग हा हिंदू होता, त्याचं नाव वेटजी सारंग होतं. सिद्दी हिलाल हा खेळोजी भोसले यांचा क्रीतपुत्र होता. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, ज्याला मुलाप्रमाणे वाढवले जाते. यातील मौलाना हैदर अली कदाचित काझी हैदर यास संबोधले असावे. काझी हैदर हाही पुढे शंभूराजांच्या काळात औरंगजेबाला जाऊन मिळाला. यानंतर हे राठी भाऊ क्रूर औरंगजेब हिंदू विरोधी नव्हता हे सांगण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्यातील हिंदूंबद्दल सांगतो. औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते हे खरं तर हिंदूंचं दुर्दैव म्हणावं लागेल. पण वतनासाठीच्या लाचारीमुळे अनेक हिंदू राजे औरंगजेबाची चाकरी करायचे. हे झालं ध्रुव राठी याने केलेल्या विधानांचं खंडन. आता शिवरायांबद्दल समकालीन कागदपत्रे काय म्हणतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे पत्र हेनरी रेव्हिन्टनचे असून त्याने ते शिवरायांना लिहिलेले आहे. पत्राची तारीख 13 फेब्रुवारी 1659 अशी आहे. पत्राविषयी फार सांगत नाही, पण पत्रातील एक अत्यंत महत्त्वाची बाब अधोरेखित करावीशी वाटते. ती म्हणजे हेनरीने शिवाजी महाराजांना काय संबोधले आहे. तो लिहितो, टू शिवाजी द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, अर्थात हिंदू सेनाधिपती शिवाजी महाराज यांना हे पत्र. परकीयांच्या नजरेत शिवराय हेच हिंदू सेनेचे अधिपत्य करणारे राजे होते. शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीचा अभ्यास केला तर राजांनी उभी हयात हिंदूंचे रक्षण, हिंदूंचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. अफजल खान स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी का आला याचे कारण आदिलशहाने कान्होजी जेधे यांना पाठविलेल्या फारसी फरमानात आहे. ते फरमान असे आहे की शिवाजीने अविचाराने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव अफजल खानाबरोबर शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. आता या पत्राबद्दल बहुत काय सांगणे, तुम्ही सर्वजण सुज्ञ आहातच. शिवकालीन पत्रसार संग्रह लेखांक क्रमांक 1042 मध्ये शिवाजी महाराजांचे मिर्झा जयसिंगाला लिहिलेले पत्र छापले आहे. त्यात महाराज असे म्हणतात, हिंदू धर्माच्या शत्रूवर हल्ला करून इस्लामचे जड मूळ उखडून टाक. मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावं ही मोठी आश्चर्याची गोष्ट. पण हे प्रभुत्व यांच्या पराक्रमाचे फळ नाही. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ प्रयत्न केले पाहिजे. तलवारीचा पाऊस पाडीन आणि दक्षिणच्या पटलावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन. तुर्तास खोटी माहिती पसरवणाऱ्या ध्रुव राठी सहित अनेकांचे डोळे उघडण्यासाठी एवढे पुरावे पुरे होतील, नाही का? सदर व्हिडिओच्या माध्यमातून कोणाबद्दलही द्वेष पसरवणे आमचा हेतू नाही, परंतु आमच्या गौरवशाली इतिहासाची अशी मोडतोड उघड्या डोळ्याने पाहणे आम्हास शक्य नाही. कोण काय म्हणले किंवा आम्ही काय म्हणतो यापेक्षा समकालीन कागदपत्रे काय म्हणतात हे पाहणे आवश्यक आहे. त्या काळात परकीयांनी हिंदूंवर किती अत्याचार केले होते हे काही वेगळे सांगायला नको. त्याबाबत कवी भूषण लिहितात, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी. या उपरी बहुत काय सांगणे, आपण सुज्ञ असा.